नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 16 मे 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारताचा 85वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पी श्याम निखिल। मे 2024 मध्ये तमिळनाडूचा पी श्याम निखिल हा भारताचा 85वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे। त्याने 12 मे 2024 रोजी दुबई पोलीस मास्टर्स 2024 मध्ये विजेतेपद मिळवले। अंतिम फेरीत त्याने जीएम जिन्सी बाई यांच्याशी बरोबरी साधून अंतिम जीएम मानक मिळवले आहे। एखाद्या खेळाडूला त्याच्या कारकिर्दीच्या कोणत्याही टप्प्यावर येलो रेटिंग म्हणजेच बुद्धिबळातील कौशल्याचे मोजमाप किमान 2500 असणे आवश्यक आहे। एखाद्या खेळाडूला स्पर्धेतील एकूण 27 खेळांपैकी 3 अनुकूल निकाल मिळणे आवश्यक आहे। पी श्याम निखिलने 2011 मध्ये इंटरनॅशनल मास्टर्सचे विजेतेपद मिळवले। सप्टेंबर 2011 मध्ये 4थ्या मुंबई महापौर चषकात त्याने पहिला जीएम नॉर्म मिळवला होता। त्याने 46व्या नॅशनल प्रीमियर 2011 मध्ये दुसरा जीएम नॉर्म मिळवला। ग्रँडमास्टर ही पदवी फिडे द्वारे दिली जाते। 83वा ग्रँडमास्टर आदित्य सामंत हा महाराष्ट्राचा ठरलेला होता। नेक्स्ट आहे, 30वा सुलतान अझलन शाह हॉकी कप 2024 कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर आहे जपान। सुलतान अझलन शाह कप 2024 ठिकाण होते इपो मलेशिया। कालावधी 4 ते 11 मे 2024। आवृत्ती होती 30वी। विजेता आहे जपान, तर जपान पहिल्यांदाच विजयी ठरलेला आहे। उपविजेता पाकिस्तान आणि तिसऱ्या क्रमांकावरती न्यूझीलंड हा देश राहिलेला आहे। जपान आणि पाकिस्तान यांच्या 2024 सुलतान अझलन शाह कपची फायनल झाली। यामध्ये 2-2 अशा बरोबरीनंतर जपानने शूटआउटमध्ये पाकिस्तानचा 3-1 असा पराभव केला। तर यामध्ये इतर दिलेले पुरस्कार बघा। सर्वोच्च गोल स्कोअर मोहम्मद अजराई इजाद अब्दुल कलाम याला 8 गोल, मलेशियाचा आहे तो खेळाडू। सर्वोत्तम गोलरक्षक ताकाशी योशिकावा जपानचा। स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू सुफियान खान पाकिस्तान। फेअर प्ले टीम कॅनडा। सामनावीर अंतिम सामनावीर ठरलेला आहे वाहिद अशरफ राणा पाकिस्तानचा खेळाडू आहे। सुलतान अझलन शाह स्पर्धेत भारताचा नियमित सहभाग आहे। भारताने 1985, 1991, 1995, 2009 आणि 2010 मध्ये 5 वेळा सुलतान अझलन शाह ट्रॉफी जिंकली आहे। सुलतान अझलन शाह कप ही वार्षिक पुरुष आंतरराष्ट्रीय फील्ड हॉकी स्पर्धा आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच युनेस्कोच्या 2024च्या मेमरी ऑफ द वर्ल्ड आशिया पॅसिफिक रिजनल रजिस्टरमध्ये कोणत्या भारतीय सांस्कृतिक साहित्याचा समावेश करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रामचरितमानस, पंचतंत्र आणि सहृदयलोक लोकन। मे 2024 मध्ये आशिया पॅसिफिक क्षेत्रासाठी युनेस्को मेमरी ऑफ द वर्ल्ड आशिया पॅसिफिक रिजनल रजिस्टरच्या 20 साहित्यांमध्ये भारताचे रामचरितमानस, पंचतंत्र आणि सहृदयलोक लोकन या 3 साहित्याचा समावेश करण्यात आला आहे। मंगोलियाची राजधानी उलान बाटार येथे आयोजित मेमरी ऑफ द वर्ल्ड कमिटी फॉर एशिया अँड द पॅसिफिकच्या 10व्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला। रामचरितमानस हे तुलसीदासांनी 16व्या शतकात अवधी भाषेत लिहिले होते। पंचतंत्र हे विष्णू शर्मा यांनी संस्कृतमध्ये लिहिले आहे, तर आचार्य आनंदवर्धन यांनी संस्कृतमध्ये सहृदयलोक लोकन हे रचले होते। नेक्स्ट आहे, अलीकडेच राष्ट्रीय फेडरेशन कप ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या शॉटपुटमध्ये सुवर्ण पदक जिंकून कोणी राष्ट्रविक्रम केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आभा खटुआ। आभा खटुआने महिलांच्या शॉटपुटमध्ये सुवर्ण पदक जिंकून राष्ट्रविक्रम केला आहे। आभा खटुआने भुवनेश्वर येथील राष्ट्रीय फेडरेशन कप ॲथलेटिक्स स्पर्धेत 18.41 मीटरच्या जबरदस्त थ्रोसह महिला शॉटपुटमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे। तर उत्तर प्रदेशची किरण बालियान दुसऱ्या, तर दिल्लीची सृष्टी विग तिसऱ्या क्रमांकावर राहिली। या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आभाने या स्पर्धेपूर्वी मनप्रीत कौर सोबत 18.06 मीटरचा संयुक्त विक्रम केला होता। तर नवीन विक्रम किती मीटरचा केलेला आहे बघा, 18.41 मीटर। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या भारतीय कंपनीने फ्रान्समध्ये सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये मानव केंद्रित AI केंद्र स्थापन केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS। टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने पॅरिस फ्रान्समधील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे ह्युमन सेंट्रिक AI सेंटरची स्थापना केली आहे। हे फ्रेंच कंपन्यांना स्टार्टअप्सच्या जागतिक परिसंस्थेशी संबंधित सर्वोत्तम सेवा, शिक्षण संबंधित तंत्रज्ञान आणि संशोधन प्रदान करेल। मानव केंद्रित AI मशीनमध्ये मेंदू संगणक इंटरफेस आणि सहानुभूती यासारख्या वैशिष्ट्ये तयार करेल।
हे कला आणि संस्कृतीमध्ये एआयच्या वापरावर लक्ष केंद्रित करेल। याचे उद्घाटन जून 2024 मध्ये केले जाईल। TCSच्या जागतिक पेस नेटवर्कमध्ये एम्स्टरडॅम, लंडन, न्यूयॉर्क, पिट्सबर्ग, टोरंटो आणि टोकियो नंतर अशा प्रकारची 7वी सुविधा असणार आहे। TCS ही टाटा समूहाची सॉफ्टवेअर सेवा आणि सल्लागार कंपनी आहे। नेक्स्ट आहे ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचे उत्तर आहे चंद्रकांत सतीजा। चंद्रकांत सतीजा यांना ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड 2024 ने सन्मानित करण्यात आले। चंद्रकांत सतीजा यांनी विदर्भ विभागातील सर्वात विश्वसनीय प्रवेश सल्लागार म्हणून ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड 2024 जिंकला आहे। चंद्र ॲडमिशन कन्सल्टंट्सचे ते संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत। बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा हिच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। विदर्भ विभागातील सर्वात विश्वसनीय प्रवेश सल्लागार म्हणून त्यांची निवड झाली आहे। नेक्स्ट आहे 77व्या कान्स फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये डिओर श्रेणीमध्ये कोणता भारतीय चित्रपट प्रदर्शित केला जाईल? तर याचे उत्तर आहे ऑल वी इमॅजिन ॲज लाईट। 77वा कान्स फिल्म फेस्टिवल फ्रान्सच्या कान्स शहरात सुरू झाला आहे। हा उत्सव 14 ते 25 मे 2024 दरम्यान होणार आहे। यावर्षी भारतीय चित्रपट निर्मात्या पायल कपाडिया यांचा ऑल वी इमॅजिन ॲज लाईट हा चित्रपट महोत्सवाच्या प्रतिष्ठित पाल्मे डिओर श्रेणीमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे। नेक्स्ट आहे नुकतेच नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका ॲलिस मुनरो यांचे निधन झाले। त्या कोणत्या देशाच्या होत्या? तर याचे उत्तर आहे कॅनडा। मे 2024 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक जिंकणारी पहिली कॅनेडियन लेखिका ॲलिस मुनरो यांचे वयाच्या 92व्या वर्षी ओंटारिओ येथे निधन झाले। त्यांच्या लघुकथा संग्रह जटिलता आणि सत्यता दर्शवतात। त्या कॅनडातील सर्वात नामांकित लेखिकांपैकी एक होत्या। त्यांना 2013 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले। त्यांचा डिअर लाईफ हा शेवटचा लघुकथांचा संग्रह आहे। ॲलिस मुनरोंचा जन्म 10 जुलै 1931 रोजी ओंटारिओ येथे झाला होता। नेक्स्ट आहे अलीकडेच व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड पिक्सल कोणी लॉन्च केले? तर याचे उत्तर आहे HDFC बँक। मे 2024 मध्ये HDFC बँकेने व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड पिक्सल लॉन्च केले आहे। HDFC बँकेने विसाच्या सहाय्याने त्यांचे पहिले आभासी क्रेडिट कार्ड पिक्सल लॉन्च केले आहे। हे कार्ड 2 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, पिक्सल प्ले आणि पिक्सल गो। वापरकर्त्यांना वैयक्तिक लाभ, वापर इत्यादीसह स्वतःचे कार्ड तयार करण्याची परवानगी देते। ग्राहक बँकेच्या पेझॅप मोबाईल ॲप्लिकेशनवर हे कार्डसाठी नोंदणी करू शकतात, जे डिजिटल पद्धतीने व्यवस्थापित केले जाऊ शकतात। पेझॅप ॲप्लिकेशन क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना कार्ड कंट्रोल्स, रिवॉर्ड्स, EMI डॅशबोर्ड, नोटिफिकेशन्स, स्टेटमेंट्स, रिपेमेंट्स, विवाद, हॉटलिस्टिंग, अलीकडील व्यवहार इत्यादी वैशिष्ट्ये प्रदान करेल। सध्या विजा नेटवर्कवर HDFC बँकेचे कंट्री हेड पेमेंट्स, कंझ्युमर फायनान्स, डिजिटल बँकिंग आणि तंत्रज्ञान परागराव म्हणाले की बँक लवकरच इतर नेटवर्कसह कार्ड लॉन्च करेल। जानेवारी 2024 मध्ये HDFC बँक 2 कोटी क्रेडिट कार्ड्सचा टप्पा पार करणारी पहिली बँक बनली आहे। नेक्स्ट आहे ड्रोन दीदी पायलट प्रोजेक्टसाठी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर याचे उत्तर आहे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड। महिंद्रा मे 2024 मध्ये ग्रामीण महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने ड्रोन दीदी योजनेअंतर्गत 2 पायलट प्रकल्प आयोजित करण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडसह सामंजस्य करार केला आहे। या अंतर्गत नोएडा आणि हैदराबाद येथील नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये महिलांना कृषी उद्देशांसाठी ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा पायलट प्रोजेक्ट आयोजित केला जाईल। कंपनी 500 ग्रामीण महिला शेतकऱ्यांना कृषी उद्देशांसाठी ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण देईल। यामध्ये पिकांना खत घालणे, पिकांच्या वाढीचे निरीक्षण करणे आणि बियाणे लावणे, ड्रोन उड्डाण, डेटा विश्लेषण आणि ड्रोन देखभाल यासारख्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येईल। नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मंजूर केलेला 15 दिवसांचा अभ्यासक्रम रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन प्रशिक्षकांमार्फत या केंद्रावर वितरित केला जाईल। 15,000 महिलांना शेतीच्या कामासाठी ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी ड्रोन दीदी योजना सुरू करण्यात आली। ड्रोन पिकांच्या वाढीवर लक्ष ठेवण्यास आणि बियाणे लागवड करण्यास मदत करतील। ही योजना नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कौशल्य प्रदान करून महिलांना उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण करण्यास मदत करेल। नेक्स्ट आहे नुकतेच सुशील कुमार मोदी यांचे निधन झाले, ते कोण होते? तर याचे उत्तर आहे ते बिहारचे माजी उपमुख्यमंत्री होते। मे 2024 मध्ये सुशील कुमार मोदी यांचे निधन झाले। ते भारतीय जनता पक्षाचे
ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री होते. ते कर्करोगाने ग्रस्त होते. 2005 मध्ये ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी बिहारचे 4थे उपमुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून भामाशाह हे टोपण नाव मिळाले होते. लोकसभा, राज्यसभा, बिहार विधानसभा आणि विधान परिषद या 4 गृहाचे ते सदस्य होते. नेक्स्ट आहे 2023-24 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार कोण ठरला? तर याचे योग्य उत्तर आहे चीन. आर्थिक थिंक टँक ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या आकडेवारीनुसार 118.7 बिलियन डॉलर्ससह चीन भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार ठरला आहे. 2021-22 आणि 2022-23 मध्ये अमेरिका भारताचा सर्वोच्च व्यापार भागीदार होता. आकडेवारीनुसार गेल्या आर्थिक वर्षात भारताची चीनला निर्यात 8.7% वाढून 16.67 अब्ज डॉलर झाली आहे. तर चीनमधून आयात 3.24% वाढून 101.7 अब्ज डॉलर एवढी झाली. 2022-23 मधील 78.54 डॉलर अब्जच्या तुलनेत 2023-24 मध्ये भारताची यूएसला निर्यात 1.32% घसरून 77.5 अब्ज डॉलर एवढी झाली. अमेरिकेतून भारताची आयात सुमारे 20% घसरून 40.8 अब्ज डॉलर एवढी झाली आहे, असे आकडेवारीवरून दिसून येते. नेक्स्ट आहे अलीकडेच भारत अमेरिका संवादाची दुसरी फेरी कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे उत्तर आहे वॉशिंग्टन. भारत अमेरिका संवादाची दुसरी फेरी 14 ते 15 मे 2024 रोजी वॉशिंग्टन येथे आयोजित करण्यात आली. यामध्ये भारताकडून आर्थिक आणि दक्षिण आफ्रिकन व्यवहारचे अतिरिक्त सचिव श्री पुनीत आर कुंडल यांनी प्रतिनिधित्व केले. आफ्रिकेत सहकार्यासाठी द्विपक्षीय, संस्थात्मक आणि तांत्रिक समन्वय निर्माण करण्याचे मार्ग शोधताना विचार आणि दृष्टिकोनांची देवाणघेवाण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण आफ्रिकेत सहकारी कार्यक्रम आणि विकासात्मक प्रकल्प ओळखणे हे देखील त्याचे उद्दिष्ट आहे. भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात G20चे कायम सदस्य म्हणून आफ्रिकन युनियनच्या समावेशानंतर अमेरिका आणि भारत यांच्यातील आफ्रिकेवरील अशा प्रकारचा हा पहिला संवाद आहे. नेक्स्ट आहे आर्थिक वर्ष 2025 मध्ये खनिज विदेश इंडिया लिमिटेड कोणत्या देशात लिथियम ब्लॉक्स घेणार आहे? तर याचे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. खनिज विदेश इंडिया लिमिटेड 2025 आर्थिक वर्ष 2025 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये लिथियम ब्लॉक्स घेणार आहे. खनिज विदेश इंडिया लिमिटेडकडे परदेशात महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिज गुणधर्मांची ओळख, शोध, संपादन आणि विकास करण्याचे महत्त्वाचे कार्य सोपवण्यात आले आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणता देश 10 लाख उबर चालकांचा टप्पा गाठणारा तिसरा देश बनला आहे? तर याचे उत्तर आहे भारत. 10 लाख उबर चालक असलेला भारत हा जगातील तिसरा देश ठरला आहे. तर 10 लाख ड्रायव्हर्सची कामगिरी करणारा भारत हा अमेरिका आणि ब्राझील नंतरचा तिसरा देश ठरला आहे. तर पहिले 2 देश कोणते आहेत बघा, पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे ब्राझील. तर भारत हा तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेला आहे. उबेरने 31 मार्च 2024 पर्यंतच्या जागतिक महसुलात मागील वर्षाच्या तुलनेत 15% वाढ नोंदवली आहे, जी 10.13 बिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे. उबरचे CEO आहेत दारा खोसरोशाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.